रावण मारल्याच्या नंतर प्रभू विमानात बसले. रावणाचा अंत्यविधी झाल्याशिवाय बसले नाही बरं का. रामायणातला गोड शिष्टाचार पहा. हो, कधी कधी काय होते माहिती का, आपण एकच रामायण वाचितो मग आपल्याला दुसरं कळत नाही. महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी रावण मेल्याच्या नंतर 9 कामं केले. रावणाचा अंत्यविधी पण केला गुरुवर्य, आणि रावणाच्या अंत्यविधीच्या अगोदर एक काम केलं, मंदोदरीला भेट दिली. स्वतःहून नाही, ती भेटी करता आज्ञा मागितली. मंदोदरी भेटायला गेलत्या प्रभू रामचंद्राला. तर रावणाचे 6 नातू जिवंत होते. 6. एक जण म्हणला, मी लय रामायण वाचिलं, मला नाही गवसलं. बाळूला कुठं म्हणलं, मला तुरीच्या पाट्यात गवसलं. वाचवणं सुंबळ्या, अरे आयुष्य कमी पडतं इतकं वाचायला दिले नंदूबाबा. फक्त आपण वाचित नाहीत. जगात प्रत्येक व्यक्तीला वाटतंय घाम कमी निघावून बंडल मोठं भेटा, आणि कमी घामानं भेटलेलं बंडल बायकोनं केलेला स्वयंपाक खाऊ देत नाही. मग जे पैसे बायकोनं केलेला स्वयंपाक खाऊ देत नाहीत ते पैसे संसार इचकून टाकतील. त्याच्यामुळे कष्ट केले पाहिजे प्रत्येक क्षेत्रात. महाराज घासलंय, कष्ट केले, आज माणूस राज्य प्रसिद्ध झालाय. कष्ट घासायला पाहिजे कोणीतरी, ज्यानं त्यानं आपोआपली विद्वत्तेला त्याला धार द्या, तिथं तुमचं वजन प्राप्त होईल. महाराज या लोकांनी घासलंय या लोकांनी, त्यांची साधना केली. त्याच्यातली 6 नातू मंदोदरीला म्हणतात, आजी ज्यानं आमच्या आजोबाला मारलं त्याला भेटायचं कशा करता. मला गरज नाही बरे सांगायची, पण रामप्रभू मला भाविक सांगायचे. भाविक ज्यानं आपल्या आजोबाला मारलंय, माझ्या आजोबाला मारलंय, त्या रामचंद्रांना भेटायचं कशा करता. महाराज आजी किती हुशार होती पहा. तिनं सांगितलं, बाळांनो तुमच्या आजोबा इतका प्रचंड शक्तिशाली होता, आणि एवढी असताना रामानं मारलाय काय. तुमच्या आजोबापेक्षा रामाकडे शिल्लक काय होतं हे बघण्यासाठी मला त्याला भेटायचंय. कारण माझा पती मारायची ताकद तर कोणातच नव्हती, रावण मारायची ताकद कोणातच नाही. मग तरी पण रामचंद्रांनी वानर सोबत असताना मारलाय. भाऊ तर एकटाच होता, मानवापैकी एकटेच लक्ष्मण होते, बाकी सगळे 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगुळ होते. मग मारला कसा. मला त्या रामात माझ्या पतीपेक्षा वेगळा काय गुण आहे ते बघण्यासाठी मला भेटायचे. आणि सूर्यास्ताला जाणार होता. मला वाटते 3, 3:30, 4 वाजलेले असतील. सूर्य थोडासा ढळलेला होता, आणि 4च्या नंतर सावल्या कोणीकडे जाते आता, पश्चिमेकडे, बरोबर आहे ना. पूर्वेकून माणसं गुंगत येतो, गुंगत येत माणसं. चला, सूर्य ढळलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र बसलेले आहेत. मंदोदरीने एका पवित्र व्यक्तीची अनुमती घेतली, कारण बिभीषण तिथं हजर नव्हते. पण बिभीषणाच्या पत्नीची अनुमती घेतली. माय मला रामचंद्रांना भेटायचंय. काय बिभीषणाची बायको रेडी असेल हो. तिनं सांगितलं, ताई आधी जर कल्पना केली असती तर कपाळावरचं कुंकू संपत नव्हतं. चप, मला विधवा म्हणते, मी सती जाणार आहे. तिला विधवा कसं म्हणता येईल. महाराज काही लोक स्त्रीत्वाचा पुरुषार्थ, तिचा कोणाचा पुरुषाचा पुरुषार्थ असतो, तिचा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ होता. मी फक्त तुझी अनुमती याच्याकरता घेते. कोणी विचारलं कुठं चाललंय नवरा मेल्याच्या नंतर, तर रामप्रभूला भेटायला चालले असं सांग बाकीच्यांना. मी सोबत येऊ का. गरज नाही. धाडशी बाई होती ती, आणि प्रभू रामचंद्राकडे गेल्यात. महाराज जगाचा बाप गालाला हात लावून बसलेला होता. कारण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या मनात शंका होती, आपल्याच्यानं रावण मरण का. ही पंढरपुरातल्या मालकाच्या मनात शंका होती.
कारण देवाला काही लोक मारण्यासाठी लय बेजार व्हावं लागलं. कर्ण मारण्यासाठी काय व्हावं लागलं माहिती का देवाला? आपलं भीष्माचार्य मारण्यासाठी काय व्हावं लागलं माहिती? पंढरपुरातल्या मालकाला लुगडं नेसावं लागलं होतं. लुगडं नेसणं म्हणजे हरिश्चंद्र दादा शिखंडी, गुरुवरे शिखंडी शिखंडी साधं रूप येते. हा, तुम्हाला किती रुपये दिले चंद्र तुम्ही होताल महिनाभर? होऊ शकता का तुम्ही? महाराज एवढी पुरुषार्थी काही लोक होते. रावण सामान्य नव्हता महाराज. आणि देव गालाला हात लावून विचार करतोय मेलाच कसा. आणि तेवढ्या अवकाशात मंदोदरी तिथे आलेली आहे. मंदोदरीची सावली प्रभू रामचंद्राच्या उजव्या मांडीच्या बाजूला पडली. मांडीवर नाही, उजव्या मांडीच्या बाजूला पडली. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचार केला, परछाई पडली, सावली पडली, पण पुरुषाची नाही स्त्रीची आहे. गालाचा हात काढला, दोन्ही हात छातीवर टेकले आणि एका स्त्रीची सावली पडली म्हणून त्या सावलीला लोटांगण घातलंय. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने मंडोदरीच्या सावलीला नमस्कार केला. सावलीला बुवा ह्या रामायणात बघू नका, दुसऱ्या रामायणात पाच. हो, सावलीला नमस्कार केला. आणि मग फिरून पाहिलं, माय आलीस? हो प्रभू आले. नाही काय सेवा करू? काही नाही, जे काम होतं ते काम झालं. मला सती जायचंय, येते मी येणार आहे माय, तुला वाट लावण्यासाठी मी येणार आहे. आणि ते विधीला प्रभू हजर होते. पण प्रभू रामचंद्राने मंदोदरीला प्रश्न केला, माझं माय एक विचारू का? तू आलीस आणि परत कशी चाललीस? नाही म्हणे, माझं जे काम होतं का ते कामासाठी मी तुमच्याकडे आलते आणि ते काम झालं मी तुमच्यापाशी थांबू कशाला? माझं काम संपलं नाही, मी आले, मी परत चालले. पण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचारलं, माय मला तरी कळावं तू काम कोणतं घेऊन आलतीस? तर मला कळावं तुझं काम काय होतं. माझं एकच काम होतं, या विश्वामध्ये त्रिभुवनामध्ये माझ्या नवऱ्याला मारायची ताकद कोणातच नव्हती, कोणातच नव्हती. आणि ज्या अर्थी तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलंय त्या अर्थी माझ्या नवऱ्यापेक्षा तुमच्याकडे एक गुण शिल्लक आहे, ते बघायसाठी आलते, ते गुण बघायसाठी आलते. मग प्रभू रामचंद्राने विचारलं, तू पाहिला का? हो, मला 5-6 सेकंदात कळालं माझ्या मालकापेक्षा तुमच्याकडे एक गुण शिल्लक आहे आणि तो गुण शिल्लक असल्यामुळे तुम्ही माझ्या मालकाला मारले. माझ्याकडे कोणता गुण आहे? तुम्ही जिवंत स्त्रीला नमस्कार करताल, नवल नाही, परस्त्रीच्या सावलीला सुद्धा नमस्कार करतात, परस्त्रीला आई म्हणतात. हा गुण तुमच्याकडे, म्हणून माझ्या नवऱ्याला तुम्ही मारले. काय राम आहे महाराज. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम हे नाव पडे. जगात जितके पुरुष आहेत, या सर्व पुरुषातला उत्तम पुरुष कोण असेल तो रामचंद्र आहेत, म्हणून पुरुषोत्तम नाव पडलं. चला, बाकीच्या सगळ्या क्रिया केल्या. बिभीषणाला समाधी बांधायला लावली गंधमादनाची, हे कामं केली ना देवानं. आणि बिभीषणाला मग सांगितलं, आता तू राज्याचा कारभार कर, मी तुला जयपत्र पाठवून देतो आणि त्यावेळेला मग तुझा राज्याभिषेक होईल. मुहूर्त काळ ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारू हास्य सगळे येतील आणि तुझा राज्याभिषेक होईल. मी निघालो. एक विमान दिलं बसायला देवाला. त्या विमानामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, जगज्जननी सीताई साहेब बसलेल्या आहेत, सीता मातोश्री बसल्या. महाराज अजूनही शंका आहे, त्या विमानात लक्ष्मण होते का? मग त्या विमानात जर लक्ष्मण बसले नाही तर मग लक्ष्मण अयोध्येत गेले कशानं? शंका आहे बरं महाराज, याच्यात शंका आहे, शंका आहे. महाराज आपल्याला जर चिठ्ठ्या दिल्या ना कोणी, धोतर पिवळे होते. मी मगाशी काय सांगितलं रवी बोला, आपण आरतीत म्हणतो योगी 28 विटेवरी उभा. नंदुबुवा जर कीर्तन करायला, भागवत करायला, रामायण करायला, शिवपुराणाला खालून चिठ्ठी दिली, 28 युगापासून पांडुरंग उभा आहे, तर त्याच्यातले 11 युग आम्हाला सांगा. त्याच्यातले 11 युग आम्हाला सांगा. काय होईल बरं त्यांना? चालू कीर्तनात विठ्ठल जय जय नाही, आताच नाही, असं होईल का नाही? म्हणून पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. ऐकूनी कीर्तन नाही, पाहुनी आधी ग्रंथ पाहायचे. विचारू शकते, द्या सोडून. ही लोक सामान्य आहेत, आपली क्यू करतेत. ज्या दिवशी ही तरुण पुढे विद्वान होईल का, ही चिठ्ठ्या द्यायला सुरुवात होईल, त्या दिवशी आपली संख्या किती वाढती का कमी होती? बा विठाला मग लक्ष्मण प्रभू रामचंद्रासोबत त्या विमानात होते. पुन्हा एखाद्या कीर्तनात सांगायला तर राहू द्या ती गोळी वापस, घाम याचा, सगळ्या गोळ्या एखाद्या घेतल्या की रिॲक्शन येत असते, राहू द्या ती गोळी पाठीमागे. एक जण म्हणला तुलाच येत नाही, असं समज.
तुम्ही हुशार होण्यासाठी एक एक गोळी मागत होत असतो. शोधा शोधा शोधा. घाम आला पाहिजे तुमच्यापाशी कीर्तन करताना आम्हाला. शोधा. आणि विमानात बसून मर्यादा पुरुषोत्तम आणि रामचंद्र निघाले. विमान एका जंगलात थांबलं. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. 2 हार गळ्यात घातले होते. 2 हार. महाराज सुवर्ण कमळाच्या फुलाची माळ सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये त्रिजटेनं घातली आणि सुवर्ण कमळाची माळ प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये. विभीषणाच्या मुलाचं नाव सांगता येईल? किती रामायणकार मेल्यावर सुधरताना तुम्ही सांगा मला. पहिली गोळी घाला. विभीषणाच्या मुलाचं नाव सांगता येईल तुम्हाला? नाही. वा, याच्यामुळे आमचं शिजत आहे. तुमचं काय झालंय? कीर्तनाला दम नाही. काय किडा होता का? काय करणार आहे ते? मी एवढा मोठा खपक्या किडा ते काय करतो माझ्या पुढं? हो. त्याचं बटन कुठे रे? नाही अजय, तू घरचा होतास, तू डिलीट केला असतं. पण घ्यायचे मोबाईल चालू आहेत ना. तुम्ही माझ्या कष्टा दिवशी तो लावला असता पुन्हा, त्याच्यामुळे बंद केलं. विठाला बापू सुवर्ण कमळाच्या माळा होत्या. जेवायचं बरं जाताना पुन्हा. रविवार तुमचं राहिलंय. वाघ जेवणारे जेवत इतकं वाजिल्या. फासोळ्या मोकळ्या होत्या. कुस्ती खेळल्यापेक्षा कुस्ती येईन. ठीक आहे, साधे कधी. बापू चांगलं घर आहे तुमचं. रावणाला ओव्हरटेक केलं तुम्ही. बरं, आम्हाला तसं घर नाही भेटावं, निदान सोपे तरी भेटावं. विठाला आनंद. आपल्याला बसायला भेटलं ना बरं बुवा. याच्यापेक्षा काय करायचं? ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही त्या बाईनं आपल्याला चहा द्यायला. ज्या माऊलीची चप्पल पाहायला भेटत नाही रवी आपल्याला त्या माऊलीनं चहा आणून द्यायला. याच्यापेक्षा श्रीमंती कोणती बघता? आपली का जात विचारली, का आपलं का कुळ विचारलंय, का आपले पैसे विचारलेत? फक्त आपण वारकरी म्हणून पाहिले, म्हणून आपण चांगलं वागायला पाहिजे. चला. सुवर्ण कमळाच्या माळा स्वामीजी गळ्यात. इमान थांबल्या गेलं. सीताईब साहेबांनी सांगितलं, प्रभू हा परिसर पाहिल्याच्या नंतर अंगाला काटे येते तू माझ्या सतीजवा. सीताई साहेब म्हणतात, देवा हा परिसर पाहिल्यावर माझ्या अंगाला काटे येते हो. याच परिसरात रावणानं मला विमानात टाकून नेलतो. प्रभू मला या परिसरात थांबा वाटत नाही. चला, अयोध्येची जनता आपली वाट पाहते. आपल्यावर कृपा करणारी अयोध्येतली लोक कितीतरी आपल्यासाठी उपवास आहेत. महाराज प्रभू रामचंद्रासाठी 14 वर्ष गर्भपोटातच राहिले. पारे दादा, लेकरू सुद्धा बाहेर आलं नाही. गर्भातल्या पोरानं विचार केला की ज्या राज्यात देव नाही त्या राज्यात वापस जन्माला यायचं नाही. 14 वर्षापर्यंत गर्भपोटात राहिले. काय काय प्रेम असलो प्रभू रामचंद्रावर. गर्भ सुद्धा पोटात राहिले. आपल्याला एकच 12 वर्ष गर्भ लवला सुखाचार्य. पण अयोध्येमध्ये कितीतरी काही गायी जणल्या नाही, काही गायी जणल्या नाही आणि जणलेल्या आटल्या नाही. अयोध्येत रामप्रभूच्या अगोदर ज्या ज्या गायी जणल्या त्या परत येऊस तर आटल्या नाही, आणि ज्या पोटोशी होत्या त्या रामप्रभू येऊस तर जणल्या नाही. हा अयोध्येतला पुरुषार्थ आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रावरचं हे प्रेम होतं महाराज. हे प्रेम होतं. काय अलौकिक मुद्रा असेल, काय क्रिया असेल महाराज, काय भाव असेल तो, काय नाविन्य असेल ते. महाराज देव येईपर्यंत बाळाला जन्म द्यायचा नाही, आणि या अयोध्येतल्या लोकांना दूध भेटणार नाही म्हणून देव येऊस तर आटायचा नाही. हा इकून जिजा भीतीला टेकले. जिजा इकून भीतीला टेकले. गावातल्या 7-8 बाया रडायला, बाई कसे दिसायलेत. ती कुंजीजी बसलेली, ही कुंजीजी बसलेली. लगेच भावकीच्या एका बाईनं तुटक्या दांड्यात चहा आणला. किर्लोस्कर इन्नाचा आईल. सगळ्या बायकाला द्याला. कसा? जिजीला म्हणले घ्या ना. कसा घेऊ? मी म्हणला असा घे ना. घटा घटा सुट मिऱ्याचा चहा जिजीने प्याला. जिजा नंदुबा भीतीला टेकिलेली, रुपया लावलेला, उदबत्त्या लावलेल्या, आणि जिजा भीतीला असताना जिजीनं चहा प्यावा. महाराज अयोध्येतल्या गायीनं वासराला जन्म नाही द्यावा.
काय आपण बसतो का त्याच्या तराजूमध्ये? काय लायकी आहे का आपली त्या पशुची तरी त्यांच्या सोबत बसायची आपली? हे प्रेम आहे महाराज. आई साहेबांना सांगितलं, प्रभू मला थांबा वाटत नाही तर चला. ऐक ना सीते, सीते ऐक ना ग, तुझ्या गळ्यातली माळ दे ना, दे ना तुझ्या गळ्यातली माळ. आई साहेबांना सांगितलं, प्रभू पूर्ण वनवासात वनवास स्वीकारलाय, माझ्या मैत्रिणीनं घातलेली हार आहे, माझ्या मैत्रिणीनं घातलेला सुवर्ण कमळाची माळ आहे, ही माळ माझ्या घरच्या जावायला द्यायची, माझ्या घरच्या जावायला द्यायची. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, मला उर्मिलेच्या गळ्यात ही माळ घालायची. का? तिनं नवऱ्याला आपली सेवा करण्यासाठी अनुमती दिली. लक्ष्मण उर्मिलेच्या कृपेने आलेत. महाराज ज्याची बायको खटाळे का त्यानं सप्त्यातला कोणताच महाराज घरी न्यायचा नाही. गळ्यात शपथ खोटं सांगत. हा, ज्याची बायको भिकारचोट आहे का सूर्यवंशी, तिच्या नवऱ्यानं कोणताच महाराज घरी न्यायचा नाही. हा, ज्याची बायको उदार सतीश बुवा त्यानं माणसं घरी न्यायचे. ज्याची बायको सुगरण उदार त्यानं न्यायचे. महाराज लक्ष्मणजीची उर्मिला मातेची कृपा होती. महाराज या सगळ्यानं फळं खाल्ले, लक्ष्मणानं का नाही खाल्ले? विश्वाच्या पाठीवर 3च लोकांच्या करंगळीतून अमृत येत होतं. एक इंद्राच्या, म्हणून मानधाता वाचले. मानधाताचा पुत्र स्वामीजी मुचकुंद, भगवंताचे पहिले सेनापती, ते वाचले. आणि तिसरी व्यक्ती सांगतो उर्मिला, जिच्या करंगळीतून अमृत येत होतं. आणि ती परमेश्वराचा एक, तिनं रामप्रभूचं भजन केलं नाही, डोक्यातलं काढून टाका तुम्ही, रामप्रभूचं केलं नाही. ती एकच म्हणायची, पती परमेश्वर आहे ना महा. आणि भगवान प्रसन्न झाले, शिवजी काय देऊ? एकच द्या, माझे मालक वनवासात पाणी पण पित नाहीत, माझ्या करंगळीतलं अमृत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. महाराज हा भारत देशातल्या स्त्रियांचा पुरुषार्थ आहे. म्हणून या देशाची ओळख देशातला पुरुष म्हणून नाही, या देशातली स्त्री म्हणून आहे. राज्य, राणी व संपत्ती, या देशाची ओळख ह्या देशाची स्त्री आहे. माझ्या माईंनो, याच्याकरता मी कधी कधी बॉम्ब टाकतो तुमच्यावर. तुम्ही चुका करी जाऊ नका, चुका करी जाऊ नका. बापू, जगात केवढा जरी माणूस श्रीमंत असेल, विद्वान असेल, पोरांना वेळ देऊ शकत नाही. पोरांना त्यांची आई वेळ देऊ शकते. म्हणून या देशाची स्त्री चुकता. वेळ संपला की बरं त्यांना हाय कवर कवर संघचे फुटल्यावर माणूस पडतो बरं. रोजच्या कीर्तन करायला असंच म्हणत होते का तुम्ही? महाच कोण दुश्मन झाले का माहिती तुम्ही? जाऊ द्या, चला मग तरी काय मीटर जळत. येरी भंगिरे 3-3 वाजूस तर मोबाईल इचकायले. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे सकाळीच त्याला बायकून थोतर लाल होस तर आणलंय आणि त्याला शुभेच्छा द्यायला त्याच्या तुझ्याकडे आल्या तर तू रूम नेन हानीन. विठाला प्रभू, मला हे हार उर्मिलेला न्यायचा आहे, मला उर्मिलेला न्यायचा आहे. की एवढ्या वनवासात मला मैत्रीण चांगली भेटली त्रिजटा, आणि तिने मला सुवर्ण कमळाची माळ घातली, ही माझ्या जावाच्या गळ्यात घालायची. देवानं सांगितलं, शेते ऐक ना, तुला द्यावा लागती माळ, द्यावा लागती. 108 सुवर्ण कमळ सीतेच्या गळ्यात आणि 108 सुवर्ण कमळ प्रभू रामचंद्राच्या गळ्यात. दोन्ही मिळून किती झाले? 216. पिंडाला सुपाऱ्या किती असतात? देवबापा आहेत का इथं बसलेले कोणी? पिंडाला सुपाऱ्या किती? सिद्धेश्वर बुवा 16. पिंडाला सुपाऱ्या किती? 16. आजच्या कीर्तनात सांगायची गरज नाही, पण मला पुरावा द्यायची म्हणून. इदन्न मम भय रक्त चंदनो आरक्त हाती भावाति अंगुष्ठादि स्नान भय व्याप्त पितरोजन लुप्त पिंडो भय व्याप्तिस्तते चहा विश्वर विश्वनाथरनाथर भय व्याप्तिस्तते चहा पुनितो गंगोदको आपांपति तिरायाम सर्व साक्षी भूतायाम देवदेवगणा सर्वाम पितृगणास्तते वच. हे 27 वर्षापूर्वी म्हणत होतं. मेमरी कार्ड चांगलं आहे बरोबर, त्याच्यामुळे ते डिलीट होत नाही ना, म्हणून तर मोबाईल मी कमी मेमरीचा घेतलाय. नाही मला काय, मी एक टेम्पो भर मोबाईल घेईन ना, माहित का पैसे नाहीत का काय नाही. पण आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू? त्याच्यामुळे आपल्याला आता लुगड्यावरच मारायचं, आता गाऊन नाही, त्याच्यावर नको दिसलं आपल्याला, त्याच्यावर मारायचं. 16 सुपाऱ्या लागतात. फुलं किती आहेत? 216. सतीश बुवा सीताई साहेबाच्या हातातला गळ्यातला हार घेतला. महाराज लक्ष्मी कृपा पात्र हार आहे. लक्ष्मी, श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी, म्हणून माणसाच्या प्रत्येक नावाच्या अलीकडे श्री लावल्या जाते. श्री म्हणजे लक्ष्मी, बरं, श्री म्हणजे लक्ष्मी. आणि सुदाम देवाला शय शब्द होता. शय म्हणजे दारिद्र्य. हा, ते पुसलं. भाळी सुदामजीच्या विधीने लिहिले, भीक मागावे
विधी लिखिता ते मोडून लिहिले प्रभूने भीक न मागावे. काय काय ताकद. शब्द काढून काढला आणि श्री टाकला तिथं. श्री शब्द लागतो आपल्याकडे. देवानं सांगितलं सीते तुझा हार लागतोच. आणि सगळी फुलं विमानात उभं राहून दक्षिणेकडे तोंड केलं आणि दक्षिणेकडे तोंड करून प्रत्येक श्लोकाचा उच्चार करून त्या एका याचा शब्दाचा उच्चार करून एक फूल असे 216 फुलं खाली टाकून दिले. सीतेनं सांगितलं काय प्रभू मी काय बोलू तुम्हाला. जाऊ द्या बरं, माझ्या गळ्यातला हार तुम्ही टाकायचा होता, तुमच्या गळ्यातला का टाकला. अयोध्येतल्या लोकांना सुवर्णकमळाचा हार बघा नसता वाटला. महाराज ऐका भाविक कोणाला म्हणतात. आता प्रभू रामचंद्राने विचारलं सीते ऐकायची मानसिकता आहे का मी हार कोणाला टाकलाय. या प्रांतातून जाताना लंकेश राजा रावणाच्या तडाख्यातून वाचविण्यासाठी तुला कोणी मदत केली. सीतेच्या तोंडातून वाक्य पडले. एक पक्षी होता त्याचं नाव होतं जटायू. त्याचं नाव होतं जटायू. सीते ज्या जटायूनं तू वाचावा, तू एका धर्माच्या बाहेरचं कृत्य करणारा राक्षस. एका गोष्टीनं सांगत नाही बरं का. ज्ञानोबराचा एक पुरावा देतो. हे आसो वनिता आपुली कुरूप जरी झाली भोगिता तेची भली जिया परी. धर्माचं लक्षण सांगितलं आनंदीतल्या मालकानं. धर्माचं लक्षण हे आसो वनिता आपुली कुरूप जरी झाली भोगिता तेची भली जिया परी. पुन्हा ऐकतोय. शूद्रा घरी आघवी पक्वान्य हाती बरवी ते द्विजे केवी सेवावी दुर्बळू झाला. मराल टेकला तरी ते खाच नाही. कशी असू दे आपली पत्नी भोगिता तेची भली जिया परी. रावण या मार्गातून नापास ठरला रावण. अहो लक्ष्मीपेक्षा सुंदर पत्नी आहे. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. काय वैभव महाराज रावणाचं. तरी पण सीतेकडे पापात्मक दृष्टीनं का पाहलं. आणि हे सीते धर्म बाह्यकृत करणाऱ्या राक्षसाच्या तावडीतून तुला सुटका व्हावी याच्याकरता त्यानं स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. आणि ज्यानं प्राणाची आहुती दिली त्याचं पार्थिव इथं पडलं ग सीते. इथं पडलं. मी त्याला भडाग्नी दिला आणि त्याला त्याच्या रुष्टतेतून मुक्ती मिळावी, त्याला सद्गती मिळावी. आयन संपलत. युद्ध रामप्रभूचं रावणाचं दक्षिणायनात झालतं का उत्तरायणात झालतं. पहिला याचा ठोका पहा. विठाला महाभारतातलं युद्ध कोणी आयनात झालतं दक्षिणायनात का उत्तरायणात. महाभारत द्वापार युगातलं. मग सांगतो तुम्हाला कृतायुगात त्रेता रामप्रभूचं युद्ध. मला सांगा कौरव पांडवाचं युद्ध कोणी आयनात झालतं दक्षिणायनात का उत्तरायणात. हा नाही ते सोडा. पण युद्ध कशात झालं. शाबास वा. आता 15 मिनिटं कीर्तन शिल्लक. विठाला विठाला. महाराज याच्याकरता चांगले श्रोते पुढे असले पाहिजे. देखुनी दक्षिणायन अति घोर, देखुनी दक्षिणायन अति घोर भीष्मे ऐकताची उत्तर. काळासी सारोनिया दूर स्वशरीर रक्षिले. हे काळासी सारोनी आदुर स्वशरीर रक्षिले देखुनी दक्षिणायन अति घोर. 22.5 दिवस लागायचं राहिलं होतं. तै सारोनी दक्षिणाधिपती. आणि मग त्याला सांगितलं थांब तिथं मला उत्तरायणात मरायचंय. म्हणजे दक्षिणायनात युद्ध झालं. रामप्रभूचं युद्ध सांगता येईल कोणालाच नाही सांगताय. मग मी कुठं गुत्त घेतलंय. विठाला विठाला ए मासोत्तरी शांत्यागळी पवित्र कर्माची नवाळी आता तर्पण विधी आगळी करण्याची ओ. त्या रक्त पुष्पाचे निभावे पितर तृप्त लाघवे कुळी उत्पन्न सजा जय प्राप्त हो. कारण हा एका पवित्र कुळातला होता. मिरे मिरे कश्यपाचा नातू. कोण होता जटायू. मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातू. पैठणचे मालक सांगतात मी जटायूचा मी कश्यपाचा नातू आहे.
जटायू नावानं प्रसिद्ध आहे. आणि मग या सर्व सुवर्ण कमळाच्या पाकळ्या लालसर होत्या. कमळ कोणतं आहे? सुवर्ण. त्याचा देठ पिवळा पण पाकळ्या लाल. आणि आरक्त पुष्प, देवीला फुल लाल, देवीला फुल लाल, भगवान शिवजीला फुल पांढरं, पांडुरंगाला मंजूळ, गणपतीला लाल आणि पितराला फुल लाल, सूर्याला फुल लाल. पूजेला जर बसले असतील आणि मी पूजा करणारा जर हिशाबात असेल, लाल फुल नसेल तर कुंकुवामध्ये फुल बुडवायचं. येती पूर्वां भास्करोस्ततेव चहा प्रकाश देवतां दिवाकरा ततः आरक्त पुष्पम समर्पयामिहि. मग सूर्याकडे ते कुंकू लावून लाल फुल फेकायचं. हा, आता देवीला आणि गणपतीला लाल जर फुल नसेल तर ये ऋतुपुष्प तथैव च यत् प्रियजनाय आकाले सतस्रवानां ऋतुपुष्पम तथैव च समर्पयामि. या ऋतूमध्ये हे जगदंबा, हे गणेशा, या ऋतूमध्ये या झाडाला हे फुल आलेत, आता आमच्याकडे लाल फुल नाही, माफ कर, तथैव च समर्पयामि. हा काल सिद्धांत आहे. चला, फुलाचा देठ पिवळा पण फुलाच्या पाकळ्या लाल. तर्पण विधी केला. महाराज सीतेने विचारलं, देवा इतकं कशा करता केलं? सीते, या देशातले पक्षी सुद्धा इतके शक्तिशाली आहेत, या जटायून रावणाची अर्धी शक्ती संपील ती. आपलं कापट्य आता इथून पुढे रामापुढे चालणार नाही. आपलं कापट्य मला शत्रूची शक्ती आजमावून घेतली. आणि सीते, तुला कोणी नेलंय हे यानं सांगितलं होतं. तुला कोणी नेलंय यानं सांगितलं होतं. तरुणांनो ऐका, उद्या 19 तारीख आली. छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा आहे, प्रगट दिन सोहळा आहे. महाराज नुसती बिल्ली लावून फिरू नका, दाढ्या वाढून नुसत्या चंद्रकोर लावू नका. असं तर लय स्वांगात बी करता येतं लोकायला. पहिला क्रम उद्याच्या 19 तारखेपासून ज्याचे मायबाप जिवंत आहेत, दिवसात एकदा मायबापाच्या पाया पडायचं. माझ्या छत्रपतीला वरी आनंद होईल. आई वडिलाचं दर्शन घ्यायचं. तुम्हाला सांगतो, जिच्या कपाळावर कुंकू आहे तिनं दिवसात सकाळी आंघोळ झाल्यावर पहिलं पप्याच्या बापाच्या पाया पडायचं. जी पप्याच्या बापाच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडते, तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. काय पुण्य नाही तिला. मालकाच्या दर्शनात तिची देवावरी सत्ता. आणि तुम्ही आई वडिलाचं दर्शन घेण्यात ताकद किती माहिती का? युग सांगतो मी एखाद्या कीर्तनात, हे अजय मला आठवण करून दे रे. 15 युग सांगतो आणि पुढच्या याच्यात मग नंतर 13 नंतर सांगतो, पण एकाच दिवशी नसते. सांगू ना आपण दुसऱ्या कीर्तनात. आता यायला कामाला लावलंय, त्याच्यातले 10-11 तुम्ही लक्षात घ्या युग कोणते. त्याच्यातलं एक सांगतो, ताम्रद हो युगो जना. हा बस झालं एक. आता हो, याच्यातलं एक सांगितलं, तुम्हाला माहित नसणार. काय सांगू लागलो? हा, आई वडिलाचं दर्शन. हा तिथं सांगतो, आई वडिलाचं दर्शन. पुंडलिक रायाने यज्ञ केला नाही, तपश्चर्या केली नाही, भजन केलं नाही, फक्त मायबापाची सेवा केली. 28 युगापासून आई देव जगाचा बाप उभा केलाय. ही दादा मायबापाच्या सेवेची ताकद आहे. इतकी मोठी ताकद आहे. आपण अडचणीत हात घालतो, इचून निघतो, ओरिजिनल करतच नाही. हो, आमच्याकडे एका महाराजांनी सांगितलं, 5.5 किलो गव्हाचं पीठ घ्या, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका, त्याच्यामध्ये 1-2 पळ्या तेल टाका, त्याची कणिक मळा, त्याचा दिवा करा, शेरभर त्याच्यात तेल टाका, कणगुळीसारखी वात करा, दक्षिणेकडे तोंड करून लावा, लक्ष्मी येती. ह्या बाईनं दिवा लावला, कचून खीर खाल्ली होती, झोपी गेली. 5-25 कुत्रे आले, सगळ्या दिवा खाऊन गेले. आणि कुत्र्यानं दिवा खाल्ला आणि तिच्याच दारात संडास केली. त्या दिवशी बोरची मोटर खराब झाली. रोजदार लावून पाणी आणलं, अंगण धुवून काढलं, लक्ष्मी आलीच नाही. उलटे घरातले पैसे रोजदाराला गेले. असं नसतं फुलाबाई, चतुरा, द्वारका, वचाबाई, मंजुळा, असं नसतं बाई. असं केल्यानं जर पैसे आले असते तर मी तिथंच बसलो असतो दिवे लावीत. विठाला सारखं मोठं राज्य कोणतं नाही, पण या महाराष्ट्रातले 2% लोक बापू फुटक्या कानाचे आहेत. हे भंगिऱ्याचं ऐकतेत. विठाला सीते, एवढा मठावर मठ रावण यानं मला तुला दाखिले. हा ते सांगता राहिलो. 19 तारीख आहे. माझ्या तरुणांनो, तुमच्या बुटाला स्पर्श करून तुम्हाला प्रणाम करतो. तुम्ही गंगेच्या आंघोळी किती केल्यात ते सांगू नका. एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या मुलीला जर एखादा नालायक त्रास देत असेल तर त्याला चोप द्या. हजारो पंढरपूरच्या आणि काशीच्या वाऱ्या केल्याचं तुम्हाला पुण्य प्राप्त. वेगाच सांगतो,
बापू एका माणसानं 70 माणसं मारले. एका महाराजाला विचारलं पाप कशाने संपन? ते म्हणले 7 वर्ष गंगेची आंघोळी करा तुमचं पाप संपल. गुंड लय हुशार होता. ते म्हणला पाप संपलं कशावर कळावं? ते म्हणले माझ्यासोबत काळा कपडा आहे, त्या काळ्या कपड्याचा झेंडा केला आणि हा झेंडा पांढरा झाला की पाप संपलं. त्यानं 7 वर्ष नाही 12 वर्ष आंघोळी केल्या, झेंडा जास्त काळा झाला. ते म्हणला 70 माणसं मारले, आता 71वा महाराज हाणायचा आहे. 71वा कोण मारायचा? आता महाराज मारायचा. रागावलं ना ते म्हणला संसारातून पप्याच्या माईच्या लांब काढून दिलं मला यानं चंडाळानं. आणि गंगा नसल्यावर आउटलेट बाहेर आलं तर त्याच्या खाली पण आंघोळ केली. कुठं बी वड्याला कशाला 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 आंघोळी केली 10-12 वर्ष. आणि मग महाराज आश्रमावर राहत होते उंच टेकडीवर. एका झाडाची फांदी ओढली भरत बुवा हातानं साळली. लोक विचारले कुठं? त्याची सोय पाहतो. 12 वर्ष झालं मला इकडे तिकडे फिरले, त्याची पाहतोच म्हणे. लोक म्हणले महाराज चुलीत घालायचा म्हणे हो महाराज. पाहतोच म्हणे. आडमुठ होत ते. पहिले 70 मारलेत, 71वा महाराज मारायचा. पण स्वामीजी त्या रस्त्यानं शाळा होती. शाळा सुटली आणि शाळा सुटल्याच्या नंतर एक मुलगी पळत होती 14-15 वर्षाची. ओरडत होती काय झालं रे? मला ते 10 जण मारायले. वरायचं आता ते जीनच्या पॅन्टी घातलेले, फिटिंगचे शर्ट घातलेले, भिकारी सोसायटीचे अध्यक्ष, मायबाप लोकांच्या कामाला आणि पिठावर एका वाढणारे आवलादी असे टाईट कपडे उगे टाईट कपडे. हा दादा ते इथं उभा राह. तिला हे दिसू लागलं असं दप्तरी 12 वर्ष बाहेर फिरलेलं वाळून गेलेलं, पण ताकद कशी जाईल? तुला कळतं काही? फांदी मी हातानं तोडली. बाई कुराडीन नाही, कुराड लागतच नाही, साळली बी हातानच. अरे बाबा येऊ दे म्हणून कोण कोणी आले. आता त्याच्यातली काही बऱ्याचे, काही आशे, काही फुसके, काही चोरपमचेर, काही कसे बी 9-10 जण या म्हणे या. त्याच्यातलं एक जण म्हणे मी एकटाच. हा 10 एकटाच या. 10 एकदाच या. मिश्या गिशा नव्हत्यात ना, ठुईत नत मिश्यान. काय त्या पांदीला अडकायल्यात का काय काय माहित. पण ते काय येत निघलं ते फाचत नाही. माझ्या लहानपणी बाप गेल्यावर काढीत होते. त्याचा काही विषय नाही, जाऊ दे आता कुठं बसायचं ताण घेत. ह्या पण भवळ्या कापायल्यात त्या काय एसटीला अडकायल्यात का काय संगच हो हो. आणि कपाळ मोठं करून आता कुकू मोठं लावा ना, पण इथं टिकली लावायची. वरी का कोंबडी बसवायची कांडे गोळायला. का कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, गुण कोण हलत नाही. कोणाला सांगावं जाऊ दे कुठं बसायचं. आपणच काय गुत घेतलं का इतकं भाडायला. जा डोसक्याचे का काढीनत काय करायचं आपल्याला, कशाला ताण घ्यायचा. हो एखाद्या बाईला राग यायचा आणि ती म्हणायची तुला काय करायचं मी म्हणून कुठं कशा पुढे बसायची विस्तू घेत वटीत. या हवी पाय बरं काय पाहतो हिनं पुढं. हे त्याला ते त्याला ते त्याला. त्या पोरील म्हणले इथून हालू नकोस. पहिले 70 आणि हे 10. एका चपक्या चपक्यातच 10ची 10 पाडे. लालबुन लाकूड झालं. पहिले 70 आणि हे 10 आणशीन महाराज. महाराज हाणायचं जिथं ठवाचानं एका टपक्यात गेला पाहिजे महाराज. टपक्यात. नंदुबुवा महाराज असे खुर्चीवर बसलेले, महाराजाच्या पुढे टिपो आहे, त्याच्यावर काजू बदाम. आता महाराजाला दात नव्हते, ते एकच काजू असो. आता त्या पुढच्याचं मन मोठं व्हावं म्हणून ते काजू नुसता चावच ना काजू. आणि संचे बोके वानरावानीच घेऊ लागले. संचे भक्त असे वानर कसे ब्रह्मगिरीला ते फुटाने घेतात, महाराजाच्या परातीतले असे बचकेच घेऊ लागले. हो आणि काठी दिसल्या सगळी परात्री कमी खिशाईनं काजून बदाम. एक जण म्हणला ते महाराजाला मारायला आलं. महाराजाचं आडमुठे हाणू द्या. गेले भक्त निघून. या असे मोकार सोसायटीचे भक्त केले नाही पाहिजे. हा भक्त चांगले असले पाहिजे. महाराजांना हात जोडले. मार बाबा पण कारण सांग. 12 वर्ष मला फिरिले म्हणे तुम्ही. 12 वर्ष फिरिले. पुन्हा येतो बरं का भाविकावर, पुन्हा येतो. पण शिवजयंती आली याच्याकरता सांगतोय. 12 वर्ष फिरिलं मी. एवढ्या वर्षी आंघोळी केल्या. 70 माणसं मारल्याचं पाप नाही संपलं. उलट 10 मारलेत, 80 झाले. महाराज म्हणले झेंडा पाय ना. तर झेंडा पांढरा झालता. आंघोळी केल्यानं नाही झाला. उलट 10 खुनं जास्त केले. पण खुनं कशासाठी केले? या देशातल्या पवित्र कन्येच्या आबरूच्या संरक्षणाकरता केले. त्या पवित्र भारत देशातल्या एका कुमारिकेला आभृतून वाचवलं. याच्याकरता खुन केल्याचं पाप संपलं. चांगलं काम केलं की पाप संपत आहे. महाराज हेच पुण्य जटायूला होतं.
या देशातील पवित्र लक्ष्मी एका मूर्खाच्या तावडीतून वाचण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलंय. देवानं तर्पण केलं असेल नवल नाही, खांदा दिला असेल नवल नाही, अग्नी दिला असेल नवल नाही. भरत बुवा गेल्याच्या नंतर षण्मास नावाचा विधी असतो, ज्याला 5.5 मास म्हणतात. हे 5.5 मास भगवंतानं एका पक्षाचं घातलंय. त्याचं कारण तो भाविक होता म्हणून देवाला आवड. भाविकाची आवडी म्हणजे तुझं नवऱ्यावर जास्त प्रेम का देवावर? द्रौपदीनं सांगितलं देवावर माझं प्रेम आहे, पण नवऱ्या इतकं नाही. नवऱ्या इतकं मी कृष्णावर प्रेम करत नाही. तर उद्धवानं विचारलं, जर तू नवऱ्या इतकं प्रेम कृष्णावर करत नाहीस तर नवरा जिवंत असताना तो पदराकून नाटी फाळली का? मला याचं उत्तर पाहिजे. 9 प्रश्न होते बरं का, एकच उत्तर, एकच देतो, जास्त नाही. मला याचं उत्तर पाहिजे. तुला देव आवडतो ना, पण देवापेक्षा तुला पती जास्त आवडतो ना, मग दादा पती जिवंत असताना बाईनं पदराकून नाटी फाडू नये, मग तो पदराकून नाटी फाडून त्याच्या बोटाला चिंधी का बांधली? मला उत्तर पाहिजे. मान्य करतो द्रौपदी, मी तुला मान्य करतो. मला द्रौपदी सारखी भजनानंदी अर्जुनही नव्हता. नंदुबा डोक्यातलं काढून टाका. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर कृष्ण कृष्ण म्हणायचा, रोम त्याच्या अंगावरचे, महाभारत सांगतंय सतीश बुवा. पण अर्जुनाच्या अंगावरचा केस जर खाली गळून पडला तर कृष्ण म्हणत नव्हता. द्रौपदीनं जिथं डोकं इचरलंय ती पिठल्याच्या जागेवर विचारितच नव्हती. म्हणून तिच्या स्वयंपाकात चपात्याला याला दादा पिठले केस निघत नव्हते. हे उठलं की दाताळ कपाटा पुढंच. मग पंख्याच्या वाऱ्यानं पिठल्यात जाय कशात जाय तर चपाती तुटत न. तर म्हणलं त्यानं ती ठेवून द्या महाराज, ती राहू द्या ना, दुसरी खा. अरे म्हणलं दुसरी तर केस निघले. तसं कसं आहे महाराज, आमच्या बायकोला राहाचा लेत ना दे. आणि म्हणलं आम्हाला का वघारी भेटल्यात का काय? तिले टामन टीका करी 3 दिवसा इसबाऱ्या कामगा घेतीन, आम्ही का शेपुड्या संलग्न केलीत का काय? काय तिळभर सांगतून इळभर गा तू म्हणलं काय इडपटपणाचे काय? नाही नाही महाराज म्हणले काय असं तू म्हणलं वघारे. बाईनं दिवसात 2च्या व्यतिरिक्त कंगवा डोक्याला लावला नाही पाहिजे. पतीसाठी अपशकुन असतंय. पुरुषाने एकदाच भागवतावर बसायचं तरी लिपस्टिक लावायची नाही माणसाने. हो, पुरुषानं लिपस्टिक लावायचंच नाही. वक्ते बाबा म्हणायचे, माणूस जर जास्त नटत असेल तर तो दिसायला जरी पुरुष असला तर त्याच्यात 20% गुण स्त्रीचा आहे. विठाला मोठ्यांचं वाक्य सांगतो. काय सांगू लागलो? हा हा के मग द्रौपदीने जिथं डोकं इचरलं का खाली पडलेले हरिश्चंद्र दादा केस कृष्ण कृष्ण म्हणायचे. तुम्हाला एक माहिती आहे का? दुर्योधनाचे गुप्तचर विराट राजाच्या उकांड्याला कान लाईत होते. उकांड्याला हे कधी गेले माहिती आहे का? हे नंतर. पण यायच्या अगोदर पंढरपुरातला मालक गेला आणि द्रौपदीला सांगितलं, डोकं विचारायची जागा एकच ठेव. आणि डोकं विचारल्याच्या नंतर तू शेण काढायला जातीस ना, तू शेणाचा एक गोळा शाबीत वापस आणि जाय.
आणि जिथं डोकं इचरलंय त्या गोळ्यानं शेणानं ते केस त्याच्यात घेत जाय आणि तो गोळा वाळला की जाग्यावर पेटून देत जाय. तुझे केस जर उकांड्यात पडले तर उकांड्यातून कृष्ण नाव निघल. आमची इथले एक जण शेलूच्या बाजाराला गेलं रगील होत आणि 30 किलो खसखशीचं पोतं घेतलं. शनिवारचा दिवस आम्हाला सांगितलं पोत माझ्यासारखा मी महाराज असून इतका रगील म्हणल्यावर ते किती असेल याचा कल्पना करा ना. टाक म्हणे पोत टाक आम्हाला 4 आणे. दादा आम्हाला देऊन टाका. काय सकाळी सकाळी टकटक लावले रे पुढच्या बाजारी देईन ते आम्हाला होतं. त्यानं पोतड टाकलं पण दाभण टोचलं. खसखशीच्या थैलीला दाभण टोचलं. गड्यान गिरगावाला नेलं पोतड. घरी गेल्यावर म्हणला दुकानात खसखशीचं पोतं टाक. रिकामच गिरगावपासून शेलूला खसखस पाहिली दाना नाही दिसला आणि पोतड्यात थांबली नाही. हिचं नाव लक्ष्मी आहे. लक्ष्मी सारखी चंचळ आणि पंढरपुरातल्या सारखा गुंड अजून जन्माला याचा शिल्लक आहे. एक जण म्हणला महाराज पठ्ठ्यासारखा गुंडच कोणी नाही. नंबर 1 चे टाटर चोरणार मीच आहे. मग तू यासारख्या गुंडाला ज्यानं जन्माला घातलंय ते किती गुंड मोठा असेल याचा विचार करा ना. एक जण म्हणला आपल्यासारखा चालूच कोण नाही. अरे तू यासारख्या चालूला त्यानं जन्माला घातलंय ते किती चालू असेल. विश्वात गुंड होते 6 त्याच्यातला 1 नंबरचा गुंड लंकेचा राजा रावण. मग 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं दुपारा हाणलंय ते किती नंबरचा गुंड असेल हे तर मान्यच करावं लागेल का नाही. त्याच्यासारखा दयाळू जगात कोण नाही. त्याच्यासारखा कृपाळू कोण नाही. त्याच्यासारखा सत्वशील कोण नाही. आणि त्याच्या मनात आल्यावर त्याच्यासारखा गुंडही जगात कोण नाही. रावणासारख्या गुंडाला ज्यानं दुपारी हाणले ते सामान्य गुंड असेल का. काय व्याप्ती असेल. असो गाथा 13व्या दिवशी जशाल तसा वापस. लक्ष्मी ही सगळी जिच्या हातात सत्ता आहे का ती लक्ष्मी 13 दिवस पाण्यात. काय व्याप्ती असेल तुको भरायचं. काय भक्तीचं टोक असेल. लक्ष्मी 13 दिवस पाण्यात. लक्ष्मी दिवस लय बायका स्वयंपाकगार होईल म्हणून सोमवार आधीच सोडतात. हो श्रावण महिन्यात मी सोमवार धरीत असतो. का बाबा वाकडीला हे नाही पण मग जायचं जेवायचं. असं 13व्याच्या कीर्तनाला गेलो. म्हणलं घरी सोमवार सोडायला आलो. 1:45 वाजले तवरक सोडून घेतला तिनं. म्हणलं कस काय सोडा. सगळ्या भाज्या गार होऊ लागल्या. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकती नाही का. तुम्हाला लय तुकाराम महाराजाच्या कुळातल्या भेटल्या का. तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत आहे किती वरबाडतात तुम्हाला. तर आमच्यावर घेतलं की यायला वाटते महाराजाचं सगळं हिचकालेलंच आहे का नाही. हे नका भार्या जगाची मालकीन 13 दिवस पाण्यात. तुकोबरायला एका व्यक्तीने विचारलं का हो म्हणे रामेश्वर शास्त्रीनं गाथा पाण्यात टाकला. तो गाथा जशाल तसा परत आला. उद्या जर त्यांना कळालं आणि त्यांनी पुन्हा पाण्यात टाकला तर तुकोबराय म्हणले निमूटपणे देऊन टाकील. अंतकरणच निष्पाप न कवडीचं पाप नाही ना अंत करणार. अख्खा परिसर तुकोबरायला भेटायला. पण रामेश्वर शास्त्री गेले नाही. का गेले नाही. जावाच वाटत नव्हतं. काय घेऊन गेले पुढे ऐका. रामेश्वर शास्त्री तुकोबरायची आरती लिहायला बसले. तुकोबरायची आरती लिहायला बसले. आरती आणि आरती लिहित असताना शेवटचं कडवं लिहित असताना दौतीतली शाही संपली. टाक होता दौत होती. मशियाम भवे टाकेशु. मशी म्हणजे शाही. टाक म्हणजे पेन लिहायचा पेन. याच पूर्वीच्या काळात असं ते याच्यात बुडून लिहित होते. त्या दौतीतली शाही संपली. तर रामेश्वर शास्त्रीला इतकं दुःख अनावर झालं. इतकं दुःख अनावर झालं तर रामेश्वर शास्त्रीचे पितर स्वर्गातून विचार करीत होते आमचा हयातीतला व्यक्ती इतका का रडतो. पितर विचार करायचे. पितृदेव रामेश्वर शास्त्री इतका शोक का करत असते. इतका शोक का करत असते. अनुस्तीत नावाची देवता पाठिली आणि त्या देवतेनं रामेश्वर शास्त्रीला विचारलं तुम्ही इतकं दुःख का करता. जीवनात लोण्यात मध्ये किती जरी शहाण्याबाईनं लोणी धुतलं तर त्याच्यामध्ये खरखर राहते. लोणी काढवा तुम्ही पातेल्याच्या बुडाला खरखर राहते. किती लोणी धुऊ द्या खरखर आहेच. चंद्राचा प्रकाश किती शीतल असू द्या त्याला डाग आहेच. पण एका तिळा इतकं सुद्धा अंतःकरण पापी नव्हतं. इतकं निष्पाप अंतःकरण तुकोबरायचं. आणि त्या महात्म्याची आरती लिहित असताना शाही संपली. याचं दुःख वाटतंय म्हणून रडायलो. काय गैवरून आला असं. परिणाम काय झाला. टाक घेतला आणि मांडीत टोचला. मांडीत
स्वतःच्या जन्नुर्जंगा भयोस्थित मांडीत टाक टोचला, त्याच दिवशी रक्त बाहेर आलं आणि ते रक्त टाकाला लावलं आणि त्या शेवटचं कडवं आरतीचं कोणतं कडवं रे आसारा चुकिता तुला दे, ब्रह्म तुकाचे आले तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले हे कडव रामेश्वर शास्त्रीनं स्वतःच्या रक्तान कडवल्या. सगळ्या लोकांनी विद्वानाने विचारलं, पागल झाले तुम्ही? ज्याने प्राकृत केलं त्याला तुम्ही इतकं डोक्यावर घेतलंय? स्वतःच्या रक्ताने आरती लिहिली, काय त्यांच्याकडे? सगळ्या विद्वानांच्या मुसक्या आवळल्या. सगळ्या विद्वानांच्या आप्पा कशा मुसक्या आवळल्या? अरे ज्या व्यक्तीचं अंतकरण नुसतं शुद्ध नाही, नुसतं शुद्ध नाही, आपण ज्याच्या नावानं संध्या करतो का तोच विटेवरचा पांडुरंग तुकाराम महाराज आहे. असं आहे करा सासाराम कडवं एखादं रामेश्वर भट तुझा, रामेश्वर भट तुझा, रामेश्वर भट्ट द्विजा विद्वानांना तुका विष्णू नाही तुझा. प्रत्यक्ष विटेवरचा मालक तुकोबर आहे. गाथा पाण्यात कोणी टाकला? रामेश्वर शास्त्रीनं. आरती कोणी केली? रामेश्वर शास्त्रीनं. मग जी रामेश्वर शास्त्री तुकोबरायचा गाथा पाण्यात टाकतात त्या आरती गणेश बुवा वैर होतं की नाही अंतकरणात? ते तपासण्यापुरता असो, हडसण्यापुरता असो किंवा टोकाला पोचण्यापुरता असो, पण थोडासा वैराचा गुरळा अंतकरणात होता. पण हा सगळा वैराचा गुरळा तुकून टाकला आणि तेच रामेश्वर शास्त्री तुकोबरायचे श्रोतावून बसले. पण रामेश्वर शास्त्रीनं वैर करून तुकोबरायचं मित्रत्वच नाही तर शिष्यत्व स्वीकारलं. याच्यासाठी तुकोबरायकडे काय होतं ते पहिलं कळलं. चित्तशुद्ध तरी शत्रु मित्र होते, चित्तशुद्ध तरी शत्रु मित्र होते, पुण्याला श्रीमंत माणसं होते पेशवे, श्रीमंत पेशवे. कोणाला श्रीमंत म्हणायचं? इथं बी नेमकं गाढ वाढत ना.
माणसं कोणालाही श्रीमंत त्यांना 400 एकर जमिनी सप्त्याल पट्टी बिलकुल देत नाहीत. पाकिस्तानी आणि त्याला श्रीमंत म्हणायला होय नालाय का. माणसं कशालाही मानित आहेत, कशाला बी. असं प्रमाण असा स्वर म्हणल्यावर मानायचं. गवळण चालू, राधे चल माया गावाला जाऊ. आता तुमच्या गावात ही गवळण म्हणल्यावर सकाळी या रस्त्याने राधा कशी येईल. येडी एक राधा या रस्त्याने याला. कशाला मानित माणसं, कशाला बी. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे 2. तुझ्या बायकुल लावणं. राधाला गोंडे लावायची काय गरज आहे. महाराज राधा इतकी पवित्र आहे. शिवाजी भाऊ, राधेनं जिथं देह समर्पित केला त्या ठिकाणची माती पंढरपुरातला मालक कपाळाला गंध म्हणून लावतोय. तिला गोंडे लावायची काय गरज आहे. जिजा ह्या गोंडे लावणाराची बसायची जागा अशी हाणायला पाहिजे की त्याला महिनाभर उभ्यानच खावा लागावं. बसता जेवणी काही नाटक काही काही. एका गावाला गेलो, म्हणले इथं भजनाला ताई आल्यात, महाराज तुम्हाला ऐकावंच लागेल. मी म्हणलो मी कीर्तन झाल्यावर जेवत असतो आणि मग जेवण झाल्यावर मला पुन्हा सकाळी लांब जायचंय. मी जेऊस तर 1-2 अभंग बैठकीतूनच ऐकतो. सुरुवातच झाली. पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. ते दुधन भाकरी तो बाहेरच आली बख्खनच. अरे म्हणलं चला तुकाराम महाराजाची चुलती आली, आपण तिचं दर्शन घेऊ. यालाही नको टाळ्या वाजते, काय नसतो विषय. त्याला एकदा काल्याचं कीर्तन चालू. यशोदेने विचारलं, कृष्णा कुठे गेलता. आई साहेब मी गोपीच्या घरी गेलतो बरं का. पण काय सांगायचं, ती गोपी घरी नव्हती बरं का. आणि फार वेळ थांबलो आई, पण गोपी घरीच नव्हती बरं का. म्हणून मी वापस आलो बरं का. लागलीच आसाराम सारख्यान प्रमाण म्हणलं. गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. म्हणलं फोन करून जायचं ना रे. त्या गवळणीला फोन नव्हता का. माणसं यालाही मानते. गोड प्रमाण म्हणलं तुम्ही छान. वा श्रीमंत पेशवे कोणालाही म्हणायचं नाही. 250 मशाली सोन्याच्या. एक मशाल 1.25 ते 2.5 किलोची सोन्याची. ते काय मै सासरे नाही, मै काय साडू नाही. घरच्याच चोंभाळ्यावर म्हणा बाळू महाराज घरच्याच लय चोंभाळी तू, घरचत लय सांगत. श्रीमंत पेशवे गावरान तुपात मशाली जळायच्या. पण नाद लागला चुकीचा. गंगाबाई नावाची नृत्यांगना वाड्यावर गायन करण्यासाठी बोलली. चित्त शुद्ध तरी या. उदाहरण क्रमांक 2 तुकोबारायचा पुरावा ऐकला तुम्ही. बघा पुढचा. गंगाबाई नावाची नृत्यांगना त्या काळातली प्रख्यात गान सम्राज्ञी. मी काही पाहिली नाही, मी फक्त वाची. मी अजून कोणत्याच पाहिल्या नाही. फक्त वाचवायचा नाद जास्त. गान सम्राज्ञी त्या काळातली, नृत्य सम्राज्ञी महान विख्यात होती, विख्यात होती, विख्यात होती. तिचं वाड्यावर गायन. आणि योगायोगानं श्रीमंत पेशव्यांच्या धर्मपत्नी आळंदीला गेल्या. आणि आळंदीला एका व्यक्तीची भेट झाली. त्या व्यक्तीचं नाव होतं संत शिरोमणी निळोबाराय. निळोबारायची भेट झाल्यावर त्या माऊलीनं दर्शन घेतलं. प्रणाम महाराज प्रणाम. बाळू आवाज. महाराज एक विचारू काय. 4 महिने चातुर्मास आमच्याकडे करता का तुम्ही. आता ते निळोबाराय होते, त्याला काही पाकिटाचा संबंध नाही, काही संबंध नाही. ते अधिकारी लोक होते. करू म्हणले तुमच्या देवघरात चातुर्मास. काय ते देवघर, काय ते वैभव, काय ते थाट, काय तो अधिकार, काय ते नाविन्य. श्रीमंती होती, वैभव होतं. निळोबारायांचा काकडा. निळोबारायांचा काकडा सुरू झाल्याच्या नंतर देवघराच्या भिंतीला पाझर फुटत होता असा काकडा. आणि कधी कधी काही काहीचा काकडा असा ऐकायला भेटतोय त्या दुसऱ्या भजनेची आंघोळ होस तरी 4थ्या मालिकेत जातो. म्हणजे बऱ्याच म्हशी पण साखळ्या तोडी त्याचा. असा काही काहीचा काकडा. पुरे जन्मे पाप केले तो या जन्मात कोणतं पुण्य. इतक्या जोरात इतक्या जोरात इतक्या जोरात की बघायचंच काम नाही. निळोबारायचा पुरावा आहे. ग्रंथ वाचित असताना
ज्ञानेश्वरी ग्रंथ पुराण वेद आणि गायन करीत असताना नवरसाची स्थिती ज्याला आहे त्यानं याच्यात पडलं पाहिजे. निळाभान हे नवरस देखा, गाणती गायक चतुरते. रामायण चालून राम वनवासाला चालले. लगेच एक जणांप्रमाणे म्हणले कसा मला टाकून गेला राम. रामायणकार म्हणले थांबतोय माय मेल्यावर असाच रडशील का? असा स्वर असतो त्याला नेहमी. काय स्वर असतो? धर्म सिद्धांतामध्ये असा पुरावा आला. येती प्रातार विनियोगीर भैरेती सम्रा अस्तितो गाणार भय जायतीर तरुणार भय जाती स्थित. हा त्या काळातल्या सुज्ञ लोकांनी गायन केलेला काकडा परिसरातलं गवत इतीने वाढत होतं आणि धेनूचं पोट भरत होतं. इतका काकडा गोड, इतका गोड काकडा, इतका. तो काकडा निळोपरायचा. निळोपरायचा काकडा सुरू, दुपारचं भजन सुरू, संध्याकाळची पंचपदी, 3 टाइम भजन. पण निळोपरायचं संध्याकाळची पंचपदी सुरू झाली की गंगाबाईचं नृत्य व्हायचं. आणि चुकून गंगाबाई नृत्यांगना गान सम्राटीच्या कानावर निळोबरायचा स्वर पडला. तिच्या लक्षात आलं आदा कदा पेशव्यांच्या वाड्यातल्या बायकांनी निळोबरायचा स्वर ऐकला असेल, पण आपण ज्या राजाला भुलवलंय त्यानं निश्चित निळोबरायांचा स्वर ऐकला नसेल. ज्या दिवशी हा राजा निळोबरायचा स्वर ऐकील त्या दिवशी आपला छंद सोडून देईल. म्हणून तिनं त्याच वेळेला त्या राजाला सांगितलं तुमच्या वाड्यातलं आपसूर गाणारं काढून द्या. माणसाला बऱ्याच काही नालायक गोष्टी आवडत असतात. चोपदार पाठीला धर्मपत्नीला सांगितलं ते भजन करणारं मथार काढून द्या. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती सांगतोय, काढून द्या. काकडा पंचपदी आटपली. संध्याकाळचं जेवायला ताट लावलं किंवा चातुर्मासात एक दिवसात एकदा जेवत असतील. हे काय असेल मला काही माहीत नाही. ते निळोबऱ्या होते. पण पेशव्यांच्या धर्मपत्नी जवळ बसल्या, डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. विचारलं आईसाहेब तुमच्या डोळ्याच्या कडा ओल्या कशा करता? काही नाही महाराज, आम्हाला तुमचा सेवा करायचा योग उद्यापासून पंढरपुरातल्या मालकानं काढून घेतला. काय साहेब मी 4 महिने जाणार नाही असं का म्हणता तुम्ही? हे सगळं तुमचं खरं आहे महाराज, पण आमच्या मालकाचा आदेश आहे तुम्हाला इथं ठेवायचं नाही. जी आईसाहेब सकाळचा काकडा करतो आणि पहाटे मी माझी वळकटी बांधून निघून जातो. सकाळचा काकडा आटपला, वळकटी बांधली, बगलातल्या पिशवीत गाथा ठेवला, पेशव्यांच्या देवघराला प्रणाम केला आणि महाद्वारापाशी आल्याच्या नंतर चौकदाराला विचारलं दादा 1 मिनिट, ज्या बाईने 1-1.5 महिना मला पोटाची सोय केली तिला नमस्कार करू देता का? वापस फिरले आणि निष्ठावंत माऊलीला नमस्कार केला. माय येतो मी, बेस नको येतो मी येतो. काय अनुताप झाला असेल त्या माऊलीला. तिनं सांगितलं महाराज कपाळाच्या मालकाच्या पुढे मी जात नाही. मालक जे सांगेल ते पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. पण एक आजच्या दिवसापुरतं पंढरपुरातल्या मालकाला स्मरून मी तुम्हाला विनंती करते एवढी रात्र आमच्याकडे थांबा. पण निळोबरायांनी वचनबद्ध केलं बाई मी थांबेल, पण मी टाळ वाजल्याशिवाय जेवत नाही. आणि मी संध्याकाळी भजन करत असताना तिकडे सभागृहामध्ये महालामध्ये नृत्य चालू असतंय. उद्याही जर माझा अडथळा झाला तर आपण बघून घेऊ. आणि योगायोगानं तसंच झालं. निळोबरायची पंचपदी सुरू झाली आणि गंगाबाईचं गायन सुरू झालं. नृत्य बंद केलं आणि पायातला चाळ खिडकीतून फेकून दिला. बिलकुल नृत्य करणार नाही. इतका राग आला त्या राजवाड्यातल्या राजाला. तन 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 हे चोपदाराला सांगितलं जा काढून द्या त्यांना. पण काही घरातल्या बायका इतक्या अधिकारी येतात, काही घरातल्या बायका इतक्या अधिकारी येतात. या महाराष्ट्रातल्या मातीतल्या इतक्या पवित्र स्त्री आहेत काही घरी की त्या पवित्र स्त्रीमुळे नालायकाचा संसार सुद्धा चांगला चाललाय. इतक्या पवित्र आहेत त्या देशातल्या स्त्रिया, काही एवढ्या पवित्र. ज्या बाईची चप्पल सुद्धा कोणाला बघायला भेटत नाही ती दरबारात आली आणि गंगाबाई नावाच्या स्त्रीला मान खालून विचारलं बाई या व्यक्तीच्या भजनानं तुला अडथळा काय?
नाही म्हणे मला पटत नाही. कट्टर विरोध. ठीक आहे बाई, तू कधी मानशील यांना? काय केलं तू मानशील? वाळलेलं उन्हाळीचं झाड आणलं, दरबारात टाकलं. माझ्यापेक्षा जर यांचं गायन श्रेष्ठ असेल असं हे म्हणत असतील तर यांनी गायन केल्याच्या नंतर वाळलेलं झाड हिरवं व्हावा, मी त्या दिवशी यांचा विरोध करणार नाही. डब्बा घेतला, उन्हाळीचं झाड होतं, वाळलेलं खन्नक वाळलेलं. पूर्वी उन्हाळीच्या झाडाच्या झाडण्या करीत होती माणसं. एका डब्यात ते झाड उभं केलं वाळलेलं, पालं नाही, काड्या नाहीत, नुसती काडी अशी, त्याला शेंगा सुद्धा नाहीत. आणि निळोबाराय खाली बसले आणि तुकोबारायचा गाथा हृदयाशी लावला. जीवनभर ज्या साधूनं काहीच पाप केलं नाही, जीवनभर ज्या साधूच्या वाणीनं विश्व हरिनामानं ढवळून काढलं, जीवनभर ज्या साधूच्या अंतकरणात तिळाइतकी खरखर नाही, अशा साधूचं मी शिष्यत्व केलंय. विटेवरच्या मालकाचा तिरस्कार केला, येथे तुझं लागी बोला गेले कोणी, प्रार्थील्या वाचून आला शिका, निळा म्हणे आम्ही नोळखोजी देवा, तुका याचा धावा करीत असो. तुका बरा गुरुवर्य, मी पंढरपुरातल्या मालकापेक्षा तुम्हाला मानतोय. तुम्ही टाकलेल्या पावलावर पाऊल टाकून चालतोय. एका तिळा इतका आतापर्यंत काहीच पाप केलं नाही. आणि समाजाला बोलवणारी, समाजाला वाम मार्गाला नेणारी एखादी माऊली, देवा तिचा आणि माझं काही वैर नाही, देवा ती नृत्य करते तिचं आणि माझं काही वैर नाही, ती गायन करते अवडंबरीचं तिचं आणि माझं काही वैर नाही, पण मी पारमार्थिक आहे, ती अवडंबर क्षेत्रात आहे, तरी पण तिनं माझा विरोध करावा. देवा मी केला नाही रे, तिचा केला नाही, तरी पण मला पैज लावायची वेळ आली. हृदयस्थ गाथा केला, गाथ्यावर डोकं ठेवलं आणि श्रद्धेनं गाथ्यातला एक अभंग काय स्वरात गायला असेल. विटेवरचा मालक जाणे, आडवं पडलेलं डबक्यातलं झाड सरळ झालं, त्याला पाला आला, त्याला फुलं आले आणि तात्काळ त्याला शेंगा लागल्या. ही निळोबारायच्या गायनातली ताकद. राहिलेला दुसरा चाळ खिडकीतनं फेकून दिला, पाणी घेतलं, हौद असेल, रांजून असेल, घागरभर पाणी अंगावर घेतलं आणि गंगाबाई नावाची नृत्यांगना, निळोबारायची स्त्री स्वप्न स्वरूपातली पहिली शिष्या झाली. पहिली शिष्या, तमाशात नृत्य करणारी बाई, तमाशात नृत्य करणारी, तमाशात. मला असं वाटतंय, मी एक तर वाचून सांगतो किंवा चांगल्या माणसाचा पुरावा सांगतो. नंतर एक तमाशात लावणी गायली होती, ती कीर्तनात म्हणत नसते पण आठवलं म्हणून म्हणतोय. मधुर मिलन आज लाभला, मधुर मिलन आज लाभला, सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला, लावणी भुलली अभंगाला. तमाशात नृत्य करणारी बाई निळोबारायचा नितांत विरोध करत होते, पण एका तिळा इतका विरोध न करणारा निष्पाप अंतकरणाचा साधू, ज्यानं त्या स्त्रीविषयी काहीच पाप केलं नाही, म्हणून तमाशात नृत्य करणारी, विरोध करणारी स्त्री नुसती मित्र नाही तर निळोबारायची शिष्या झाली. परिणाम चित्त शोधतारी शत्रु मित्र होती, चित्त शोधतारी शत्रु मित्र होती, शत्रु मित्र होती, चित्त शोधतारी शत्रु मित्र होती, शत्रु मित्र होती, चित्त शोधतारी
विषते अमृत आघात विषते अमृत आघात विषते काय मोठी ताकद असेल. मंबाजी बुवाच्या अंतःकरणात गैरसमज निर्माण झाला. काही काही माणसं निष्पाप असतात, पण नालायक माणसं त्यांच्या अंतःकरणात गैरसमज निर्माण करून देत असतात. आणि काही काही इतकी हलकट असतात, किती चांगलं वागा त्याला दोष काढायची सवय असते. अश्वत्थामा नावाचा व्यक्ती महाभारतात इतका हलकट, तुका म्हणे अंगी दुर्गंधी अश्वत्थामा मारी पांडव पुत्र. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी. एवढी दुर्गंधी काहीच्या अंतःकरणात की विचारताच होईल. म्हशीनं 2-4 झाडं खाल्ले, बोलून घेत. सन 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 मंबाजी बुवानं मारलं. एका तिळा इतका काही शब्द नाही. कल्पना करा, सहन करण्याची ताकद किती मोठी असते. ती माणसंच पुढे जाऊ शकतात. पुण्याचे आबाजी गुळवे तुकोबारायचे सासरे होते. 1425 गडी होते. जे जा 1425 गडी. हो, मी काय गांजा ओढून नाही आलो. 2-4च बाय आमच्याकडे रात्रंदिवस कामाला. दिवसा कापूस असतात आणि रातच्या काय तुला आणतात का काय. आणि बाजाराच्या दिवशी पैसे मागायला आल्यावर कुठे आहे दादा, ते आताच शेलूला गेले. त्याचे बुट तर घरीच आहेत, ते मयात चपला घालून गेले. 1425 गडी. मालकाच्या घरी प्याला भर दूध प्याल्याशिवाय कामाला जात नव्हते. म्हणजे नियमच होता आबाजींचा. जर जिजाबाईनं सांगितलं असतं आबाजींना, माझ्या मालकाला मंबाजीनं मारलंय, तर मंबाजी अशा समुद्रात टाकला असता तर जगातल्या कुठल्याच शास्त्रज्ञाला सापडला नसता. पण नम्रता होती भाऊ लोकांकडे. फार फार चारित्र्य संपन्न लोक होते. दुःख सहन करण्याची ताकद होती. हो, विरोध नव्हता. अत्यंत कोमल अंतःकरण. मारला. घरी जावं तर पत्नीला कळलं. म्हणून दुपारची वेळ इंद्रायणीची वाळू तापली, अंगातली निमस्ती काढली आणि बोटासारखे असे चरहाटासारखे वळ आलते पाठीवर. गरम वाळून पाठ शेकली. तुकोबारायनं पाठ शेकली. पाठ घातली निमस्ती. घरी आले. पानग वाढण मिठाचा खडा. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा. एखादं पानग, 1.5 पानग, 2 पानग तुकोबाराय मिठाच्या खड्यासोबत खात होते. त्या दिवशी अर्धच पानग खाल्लं. मालकीने विचारलं, मालक सकाळपासून बाहेर गेला तर जेवायचा मेळ नाही, अर्ध पानग का खाल्लं? आवले आवडीन बायकोला आवले म्हणायचे. आवडे आज जरा भूक नाही. याचं कारण सांगू, अख्खं शरीर खणखण करत होतं. एवढं मारलं होतं मंबाजी बुवानं. इतकं मारलं हिशमत नाही त्या मारलं. तुळशी वृंदावनापाशी एका अंगाडावर अंग टाकलं. घरातली सगळी जण झोपली. या भारताची स्त्री इतकी पवित्र आहे. उन्हाळ्याचे दिवस, चांदण्याचा प्रकाश
आणि तुळशी वृंदावनाकडे पाठ करून झोपलेल्या मालकाची पाठ चांदण्याच्या प्रकाशात पाहिली. अंतःकरण गहिरू राहिलं. देवा, किती निष्पाप माझे मालक, काय अंतःकरण माझ्या मालकाचं कोमल, कोण मारलं असते. उठवलं त्याने, झोपलात नाही. आवले मालक, मला कळाला असतो मी का जेवला नाही. आवले मंबाजी भाऊन मारले. का मारलं? मसड गेली त्यांच्या शेतात. जिजाबाईचा अधिकारी इतका मोठा होता, ह्या बाईच्या पायात काटा मोडल्यावर पंढरपुरातलं गुरख्याच्या रूपातून येत होतं. कल्पना करा बाईची ताकद किती मोठी असेल, बाईचं भक्तीचं टोक किती मोठं असेल. माझ्या लहानपणी काटा मोडल्याच्या नंतर काटा काट्यानं काढीत होते, पण काटा दिसण्यासाठी तोंडात बोट घालायचं, बोट ओलं करायचं, मग त्या पायाला फिरवायचं. एकदा बोट फिरल्यावर काटा दिसत नसतो, पुन्हा बोट तोंडात घालायचं आणि पुन्हा त्या पायावर फिरवायचं. हे बोट तोंडात ओलं करून पायाला लावित होता जगाचा बाप, पंढरपुरातला मालक. काटा उघडा केला सोत भाऊ, काट्यान काटा नाही काढा. ज्याच्या पितांबरामध्ये कोट्यावधी सूर्याचं तेज आहे, त्या जगाच्या बापानं ओठ लावले जिजाबाईच्या पायाला आणि दातानं काटा उपटून घेतला. त्या बाईनं काय केल्यावर मंबाजी बोजळाला नसता. चंद्रकांत बुवा किती शाखांदात जळाला असता मंबाजी. पण तुकोबरायनं सांगितलं, आवले नको नकोय, आवले नकोय, पडा तुम्ही. त्याच रात्रीच्या 1 वाजता मंबाजी बुवाच्या आश्रमात, फार श्रीमंत माणूस, फार श्रीमंत, बलाढ्यशाली, गडगंध श्रीमंती, मान्यता प्राप्त व्यक्ती. शिष्यानं तुकोबरायला पाहिल्याबरोबर, अरे बापरे, काल मारले, रातच्या आले, काय करते. मंबाजी बुवाला नमस्कार केला असेल नवल नाही, आप्पा शिष्याचेच पाय धरले. काय काम, एकच उपकार करा, ज्या मंबाजीनं माझ्या पाठीत काठ्या मारल्या आता, मला त्याचे हात दाबायचे, किती दुखले असतील. पण काही शिष्याच्या लक्षात आलं, आधा कदा जर रागाच्या भरात गळा दाबला तर भीती होती ना, भीती होती, मारलं होतं तसं. पण त्यांच्याही लक्षात होतं तुकोबाराय या विकृतीतली लोक नाहीत. दाबले हातपाय. ते मंबाजी सामान्य नव्हता. पुराणात अधिकारी लोकांची नावं येत असतात. मंबाजी एवढे मोठे अधिकारी होते, एवढे मोठे अधिकारी होते, रुद्रसूक्तामधला एवढा प्रख्यात पंडित होते की ज्याच्या वृत्तसूत्राचे स्वर ऐकल्याच्या नंतर काशीतला मालक येडा झाला आणि रोज सकाळी 2:45 वाजता उठवायला येत होता. शंख वाजित होते मंबाजीच्या कानात, शंख वाजित होते, शंख. हो, आपल्याला उठायचं असेल ते अलाराम लावा लागतोय. मंबाजीचा अलाराम काशीतले शंकर होते, काशीतले शंकर. शंख वाजल्याबरोबर पहाटे उठायचे. तुकोबारायच्या लक्षात आलं, भगवान शिवजी येतील, आपण निघून जावा. शिवजी आले आणि उठिल्याबरोबर प्रणाम केला. शिवजी निघून गेले आणि रात्री जेवढे सांभाळायला होते का नाना, त्याला सांगितलं, इकडे या. लावदार आतून कडी लावली, बेतान इकडं आण म्हणले, बेत इकडं. सांगा रात्री हातपाय कोण दाबले, सांगा कोण दाबले रात्री हातपाय. बंडू बुवा शिष्याला वाटलं नक्की तुकाराम महाराजांनी याच्या फासुल्या मोडल्या. दाबू दाबू ततपप मम चालले. म्हणले, बेटा होत लक्षात घ्या, तुम्ही सांगितलं तरी बी हाणणार चुकल्यावर, आणि नाही सांगितलं तरी हाणणार. त्याच्यापेक्षा मुकाट्या सांगा. निमूटपणे एकानं सांगितलं, तुकाराम महाराजांनी तुमचे हातपाय दाबले. तुकाराम हा शब्द सेवकाच्या तोंडातून पडणं आणि मंबाजीच्या कानावर आदळलं आणि मंबाजीचे डोळे रडत नव्हते, मंबाजीचं अंतःकरण रडत होतं. शिवाजी भाऊ अंतःकरण रडत होतं, अंतःकरण कुरळा आला अंतःकरणातून. आणि तेवढ्या सकाळी इंद्रायणीचं स्नान न करता, इंद्रायणीचं स्नान करून बाहेर आलेले तुकोबाराय, बंडू बाबा पाय धरले, मंबाजी भाऊनं पाय धरले, माफ करा. खंटाच्या काठीनं मारणारा मंबाजी निष्पाप अंतःकरणाच्या तुकोबारायच्या सानिध्यात बुटासह दर्शन घेऊन त्यांचं शिष्यत्व पकारलं.
पण ताकद कशाची? पहिल्या कडव्याची. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी